टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताची मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेण्यात आली। जीवाला धोका असल्याचं म्हणत संरक्षणाची मागणी त्याने केली आहे। टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताने मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे। आपल्या जीवाला धोका असल्याचं त्याने म्हटलंय। संरक्षणासाठी त्याने मागणी केली आहे। वकील विवेक तिवारी यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे। टोरेस कंपनीच्या घोटाळ्यामागे युक्रेनमधील माफिया असल्याचा दावा करत जीवाला धोका असल्याची याचिका करण्यात आली आहे। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। भूषण, टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ता याने आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। नक्कीच नीलम, टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ता याने सध्या मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। एकंदर हे प्रकरण आपण उघडकीस आणलं, त्यामुळे कुठेतरी आपल्या जीवाला धोका आहे असं सांगून आपल्याला संरक्षण द्यावं अशी मागणी सध्या त्यांनी केलेली आहे। एकंदर टोरेस या संपूर्ण कंपनीचा जो आर्थिक घोटाळा आहे त्याचा सध्या तपास हा आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जातो आहे आणि एकंदर संपूर्ण तपासात सध्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दिवसेंदिवस समोर त्यांना पाहायला मिळतात। त्यामुळे सध्या तरी हे संपूर्ण प्रकरण सध्या गरम असताना कुठेतरी आपल्या जीवाला धोका आहे आणि एकंदर या संपूर्ण धोक्यामुळे आपल्याला संरक्षण द्यावं अशी मागणी सध्या अभिषेक गुप्ता यांनी केलेली आहे। त्यामुळे टोरेस कंपनीचे सीए यांनी सध्या याचिका दाखल केलेली आहे। याचिकेत नेमकं काय निष्पन्न होतं किंवा उच्च न्यायालय नेमकं ते काय टिप्पणी करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम, भूषण, या याचिकेमध्ये त्याने या घोटाळ्यामागे युक्रेनमधील माफिया असल्याचा दावा सुद्धा केलाय आणि या दाव्यासोबत जीवाला आपल्या धोका असल्याचंही त्यांनी म्हटलंय। नक्कीच नीलम, या संपूर्ण घोटाळ्यामध्ये कुठेतरी आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचं सुद्धा त्याचं म्हणणं आहे। युक्रेनमधील माफिया या संपूर्ण घोटाळ्याच्या मागे असल्याचं देखील त्याचं म्हणणं आहे। त्यामुळे कुठेतरी आंतरराष्ट्रीय दर्जाचा या संपूर्ण घोटाळा असताना कुठेतरी आपल्या जीवाला धोका आहे। त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी किंवा आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी कुठेतरी संरक्षण द्यावं अशी मागणी तो करत आहे। त्यामुळे त्यांनी संरक्षणाची मागणी केलेली आहे। तशा अनुषंगाने त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि एकंदर या याचिकेवर सध्या सुनावणी होईल आणि नेमकं उच्च न्यायालय काय म्हणतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे संपूर्ण याचिका सध्या जी आहे जी आपल्याला दाखल केली पाहायला मिळत आहे। नीलम, भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वकील विवेक तिवारी यांच्याकडून याचिका दाखल झालेली आहे। टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताने हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे। आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हणत संरक्षणाची त्याने मागणी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।